शिंदे रुसून बसले आहेत। राऊत म्हणतात रुसून बसलेल्या सुनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतात, दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीयेत असं म्हणत राऊतांनी खोचक टोला हा हाणलाय। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे नीट। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलो आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात। त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये। अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं। परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे। काँग्रेसनं तुम्हाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजूला ठेवलं। भविष्यात शरद पवार अजित पवारांसह एकत्र मवियात येतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। शरद पवार अजित पवारांसह मवियात येतील असं राऊत म्हणतात। भविष्यात दोनही एनसीपी एकत्र मवियात सामील होतील। अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असा राऊतांचा भाकीत आहे। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना, कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। दोन दगडावरती पाय कसे ठेवणार, त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। संजय राऊत स्वतः 4 दगडावर पाय ठेवतात। म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या दगडावर पाय ठेवला, नंतर राज ठाकरेंच्या पक्षावर पाय ठेवला, नंतर आता वंचित बरोबर मध्यंतरी युती केली होती, आता काही दिवसानंतर MIM सोबत देखील युती करायला ते मागे पुढे बघणार नाहीत। असं 4 दगडावर पाय ठेवणारे कोण आहेत तर उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। त्यामुळे त्यांनी 2 दगडाच्या भाषाच करू नये। राहिला प्रश्न अजितदादांचा, तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। भुजबळांना सर्व यंत्रणांनी दिलासा दिलाय। ईडीपासून सगळ्यांनी भाजप कोणत्या तोंडानं फाईल उघडणार, भाजपकडे सत्ता असल्यानं सगळे भाजप सोबत आहेत। सत्ता असेपर्यंत हे सारं काही असंच सुरू राहील, सत्तेनंतर भाजपची सारे साथ सोडतील असं राऊत म्हणतायत। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले, पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून EOW पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे। त्या क्षणी
जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणं. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात. राज्यात गुलामांचा बाजार भरलाय. गुलामांच्या राज्याचे बादशाह दिल्लीत आहेत. ठाकरे बंधूंच्या विचारांची दिशा ही एकच आहे असंही राऊत म्हणतायत. इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे हे आम्ही रोज सांगतो. म्हणून काही माणसाच्या मताला विचारानं आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही. सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत. आणि या गुलामांच्या राज्याचे 2 बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत हे काल उद्धवजींनी सांगितलं. आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही, महाराष्ट्र पत्करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.